मध्ये पावसाची जोरदार हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। बुलढाण्याच्या देऊळगाव राजा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे वाढत्या उकाड्यातून नागरिकांना मोठा दिलासा, वातावरणामध्ये गारवा। अमरावती शहरामध्ये आज पुन्हा अवकाळी पावसाच्या सरी, शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता, पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे बोर रांजणी गावामध्ये ट्रॅक्टरवर झाड कोसळलं, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नांदेड जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार तडाखा, मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यामधील अनेक केळी बागा वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाल्यात। ऐन हंगामामध्ये झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी दुहेरी संकटात। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा, जातेगावमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या घरावरचे पत्रे उडून गेले, तर भिंत कोसळून घराचं अतोनात नुकसान। अमरावतीमध्ये 24 तासामध्ये 7 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता, बेघर बेवारस व्यक्ती उष्माघाताचे बळी ठरत असल्याचं चित्र। अमरावती जिल्ह्यामध्ये तापमान 45 अंशांच्या पुढे। जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सीबीआय नीट पेपरफुटी प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करणार, प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा मांढरे, मनीषा हवालदार यांचं चार्जशीटमध्ये नाव असेल। रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्राच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये या तिघांचा सहभाग। नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या शिवराज मोटेगावकरचे पाय आणखी खोलात, शिवराज मोटेगावकरच्या स्पेशल बॅच आता सीबीआयच्या रडारवर। शिवराज मोटेगावकरने काही खास विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच सुरू केली होती। स्पेशल बॅचमधील सगळ्या विद्यार्थ्यांची सीबीआयकडनं चौकशी। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये 3ही मनीषांच्या मालमत्तेची चौकशी होणार। नीट पेपर फोडून 3ही मनीषांनी मालमत्ता खरेदी केल्याचा संशय, 2024 मध्ये फुटलेल्या नीट पेपरमध्ये सुद्धा सहभाग असल्याचा संशय। पुण्यामध्ये खाऊ गल्ली, रस्त्यावरचे स्टॉल्स, पानटपऱ्या रात्री 10 वाजता बंद होणार। हॉटेल्सवर कोणतेही निर्बंध नाहीत, पण पुणे पोलीस आयुक्तांचे हे आदेश आहेत। इंधन टंचाई असताना रत्नागिरीमध्ये समुद्रात बोटीवर इंधनसाठा आढळला, जयगडच्या समुद्रामध्ये इंधनसाठा आढळलेल्या मच्छीमार बोटीची झाडाझडती। धुळ्यामधील प्रमुख 4 पंपावरील पेट्रोल साठा संपला, पेट्रोल संपल्यामुळे वाहनधारकांना माघारी फिरण्याची वेळ, उद्यापर्यंत पेट्रोल उपलब्ध होण्याची शक्यता। हिंगोलीमध्ये डिझेलचा तुटवडा, जनरेटरला डिझेल नसल्यामुळे डायलिसिस विभाग बंद, ठाकरेंच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखांनी डिझेल उपलब्ध करून देत डायलिसिस विभाग पुन्हा एकदा सुरू केला। जालन्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी शहरातील पेट्रोल पंपावर दाखल, ग्रामीण भागामधील पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी शहरामध्ये पोहोचले, डिझेल मिळत नसल्यामुळे मशागतीची कामं खोळंबली आहेत, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पेट्रोल पंपावर धाड, पंढरपूरच्या शहा पेट्रोल पंपावर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची अचानक धाड, जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपाच्या खरेदी विक्रीचे दप्तर तपासले। लग्न काही दिवसांवर आलेलं असताना पीएसआय नवरदेवाकडनं लग्नाला नकार, बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी गावामधला प्रकार, चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही बाजूंकडनं परस्पर विरोधात गुन्हा दाखल, नवरदेव पवन निंबाळकरकडनं सोनं कापड्यासह 14 लाखाची फसवणूक झाल्याचा आरोप। गोकुळ संघासाठी सप्टेंबरमध्ये मतदानाची शक्यता, 30 जुलैपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती, तर 10 ऑगस्ट पासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची तयारी सूत्रांकडून स्पष्ट। कोकणामधील सावंतवाडी रेल्वे स्टेशनला मधु दंडवते यांचं नाव दिलं जाणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय, नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार। नाशिकच्या मालेगावमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे डाळिंब बाग उद्ध्वस्त, संदीप देवरे या शेतकऱ्याच्या 3 एकर डाळिंब बागेवरील अंतरलेले नेट शेड उडाले, डाळिंबाच्या फांद्या तुटून पडल्यामुळे बागेचं मोठं नुकसान। परभणीच्या गोंडगावमध्ये पपईला अत्यल्प दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्याकडनं 1 एकर पपईची बाग रोटावेटरने उद्ध्वस्त, पपईला केवळ 5 रुपये किलो भाव मिळत असल्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याची शेतकऱ्यांकडनं भावना व्यक्त।
बीडच्या चिखलीमध्ये शेतकरी दिनकर लाड यांनी मराठवाड्यामधील पहिली थाई पांढऱ्या जांभळाची शेती फुलवली. जांभळाला पुणे आणि मुंबई बाजारामध्ये तब्बल 350 रुपये किलोचा दर.